अहो ऐका ना, हं, मी ना आता रस्त्यावाटे बघत होते. हं. एवढे म्हातारे म्हातारे वारीला निघालेत. असं कसं त्यांचे पाय दुखत नाही, काय नाही. देवाचं नाव घेत घेत मग कसं त्यांना त्रास होत नाही का? अरे, हां. जिथं भाव आहे, जिथं भक्ती आहे, तिथं चालायचं काहीच वाटत नाही. आणि 5-5 लाख वारकरी जिथं आहेत, तिथं असं ढकललं जातं. माणसाला थांबलं की पुढं जातो माणूस, असा विषय आहे. जिथं भाव आणि भक्ती आहे ना, तिथं काही वाटत नाही असं. आणि विठू माऊली म्हटलं, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय म्हटलं, की ऑटोमॅटिकली 10 किलोमीटर पुढे जातो माणूस. हां, एवढं आहे. आलं का लक्षात? भाव आणि भक्ती जिथं आहे. असेल जिथं भाव, जिथं भक्ती असेल ते करा. आणि जिथं भाव नाही, भक्ती नाही, ते करूच नका. ज्याला जे जमतंय त्यांनी ते करावं. आता आम्ही कसं आहे, आम्हाला जमत नाही कधी-कधी, तर आम्ही करू शकत नाही. आता माझे वडील वगैरे करतात, ते चांगलं करतात. काही अडचण नाही. मी म्हातारपणी करणार आहे. मग तू रात्री उठून कशाला बोलते रे असं? अहो, मी बघत होते रस्त्यावाटे एवढे लोक जाते अरे त्यांच्यात भाव आहे, भक्ती आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, अहो मग मी जगद्गुरू. जाऊ का हो मग वारी करायला? तू इथून आहे ना, साईबा मंदिरपर्यंत चालू शकत नाही. तुझी तब्येत बघ.